पिंपरी चिंचवड येथील डम्पिंग ग्राउंडमधील दुर्घटनेनंतर खरं म्हणजे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली होती। याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये देखील प्रशासन अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आपल्याला बघावयास मिळत आहे। आपण आहोत जळगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी। आपण बघू शकतायत की या ठिकाणी साधारण दिवसाला 300 ते 350 टन जो आहे जळगाव शहरातील कचरा या ठिकाणी टाकला जातो। आज जर आपण बघू शकतायत की या ठिकाणी हजारो टन कचरा जो आहे तो पडून आहे। या ठिकाणी देखील आपल्याला कचऱ्याचा जो डोंगर आहे तो बघावयास मिळतो आहे। खरं म्हणजे पिंपरी चिंचवड येथील घटनेनंतर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर आलेला आहे आणि उपमहापौर असतील, त्यांच्यासोबत नगरसेवक असतील आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा ताफा या ठिकाणी आला आणि सुरक्षिततेच्या काळजी संदर्भात या ठिकाणी ठेकेदारांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत उपमहापौर मनोज चौधरी। भाऊ, काय सांगाल, पुण्यातील दुर्घटनेनंतर आज आपण या ठिकाणी काय सूचना दिल्या आहेत? बघा, पुण्यात जी दुर्घटना झाली पिंपरी चिंचवडमध्ये, त्या अनुषंगाने आम्ही आज इथं सगळेजण या प्रभागातील नगरसेवक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि काही मक्तेदार असतील, यांना सगळ्यांना बोलून आजच्याच सूचना केल्या आहेत की जी दुर्घटना पुण्यात झाली ती जळगावला व्हायला नाही पाहिजे। तर आम्ही ज्या काही इथली आपण परिस्थिती पाहिली असेल की 2013पासून हा साचलेला कचरा होता आणि आम्ही गेल्या 6 महिन्यापासून या प्रोजेक्टवर काम करतो आहे। पालकमंत्र्यांनी सूचना केल्या होत्या आम्हाला की सगळ्यात पहिले हे काम तुम्हाला करायचं आहे। त्या अनुषंगाने आम्ही सगळे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, तर आम्ही कामगारांच्या मागे लागलो होतो। तरी अजून 20%च काम कंप्लीट झालेलं आहे। तर आम्ही मक्तेदाराला सूचना केल्या आहेत की लवकरात लवकर 4 महिन्याच्या आत हा प्रोजेक्ट उभा राहिला पाहिजे। सुरक्षिततेचे नेमकं काय काळजी घेण्याच्या सूचना केल्या? हे बघा, आपण बघितलं असेल की आता अजूनही 15-20 फूट कचरा आपल्याला दिसतोय। तर ज्या आपल्याला काही हे करायचं होतं, इथं ह्या भागात कचरा होता आणि खाली खदान असल्यामुळे ती भर करत आपण 30 फुटाची भर मुरुम आणि काही खडीची अशी करत आपण 30 फुटाची ती भर करून घेतली। पण आता पावसाळा सुरू आहे, जेव्हा भिंती उभ्या करतील तर मजूर, आता तुम्ही बघितलं असेल की मजूर जो आहे तो जवळपास 6 फुटाचा मजूर आहे आणि 15 फुटाची आपल्या अजून कचरा आहे। तर मजुरांना दुर्घटनेत काही झालं नाही पाहिजे, त्या हिशोबाने आम्ही या सगळ्यांना सूचना केल्या आहेत आणि लवकरात लवकर हे काम कंप्लीट होईल याच्याही सूचना आम्ही त्यांना केल्या आहेत। निश्चितच तर या ठिकाणी उपमहापौर यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत। या ठिकाणी कुठलीही दुर्घटना घडणार नाही याची सक्त ताकीद जी आहे ती ठेकेदार असतील, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील, यांना देण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे पिंपरी चिंचवडच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यातच प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। महापालिकेचे जे डम्पिंग ग्राउंड आहेत तिथं सुरक्षिततेचे जे काही नियम आहेत ते पाळले जात आहेत का, किंबहुना त्या ठिकाणी योग्य ती काळजी घेतली जात आहे का, याची पाहणी होत आहे। आणि आज जळगावात देखील महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी अशाच प्रकारची पाहणी जी आहे ती करण्यात आली। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।